मनुराजा एक देहपुरी असे नांद तुट्याशी दोघिनारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली अम्मावरी गा म्हणून आलो या देशा होतो नाही तरी भुललो दिशा दाता तोही मज भेटला इच्छा म्हणून मार्ग दाविला सरिसागा म्हणून आलो या देशा. प्रथम पहिल्या चरणामध्ये सांगतात की मन हे राजा आहे देहाचा. मनो राजा एक देहपुरी, या देहाचा राजा आहे मन. मनावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात की मनावरतीच विजय मिळवायचा आहे. मन आपलं कुठेही सैरावैरा पळतो. तेथे नांदत दोघी नारी, नाही का, दोन नारी आशा आणि मानशा. पुत्र पौत्र संपन्न भारी, किती संपत्ती, किती भारी संपत्ती आहे, परंतु त्या संपत्तीचा उपयोग नाही. जर या जीवनामध्ये म्हणजे या देहाला, आपल्या देहाचं चांगलं कार्य देहाकडून करून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूची प्राप्ती व्हावी लागते. म्हणून पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली अम्मावरी गा. तुकाराम महाराज सांगतात की आमच्यावर त्यांनी कृपा केली सद्गुरूने. तुकाराम महाराजांना सुद्धा गुरु करून घ्यावं लागलं होतं. सगळे राम प्रभूंना सुद्धा गुरु करून घ्यावं लागलं होतं. परब्रह्म राम वसिष्ठ चरण महाराजांकडून त्यांनी कृष्णाने सुद्धा अनुग्रह घेतला. देवाला सुद्धा आपणची देव होय गुरु, देव असून देवाला सुद्धा गुरु करून घ्यावा लागला. मग तुमचं आमचं काय हो, तुम्हाला आम्हाला सुद्धा गुरुच करून घ्या. म्हणून जे जाणते आहेत ना त्या गुरुने दिलेल्या नामाचं स्मरण करतात. परंतु चौघ घेऊन आलोय आपण. सुरुवातीला किती आणले समती आपण? चौघे आले. सर्वे देवाने चौघे जण आला कुमार सुलक्षण. हा आत्माराम जो आहे ना हा चौघांना घेऊन आलाय. काम, पहिलं काम बरं का, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभ, काय कितीतरी आपल्यामध्ये क्षणविकार आहेत. त्या क्षणविकार काढण्यासाठी मात्र आपल्याला सद्गुरूची प्राप्ती व्हावी लागते. आणि सद्गुरूची प्राप्ती झाली तरी नवविधा भक्ती सद्गुरूरायाने आपल्याला करायला सांगितले आहे. त्या भक्तीमध्ये आपल्याला भक्तीमध्ये रममाण व्हायचं आहे. भक्ती करायची, भगवंताची पूजा सुद्धा करायची, अर्चा सुद्धा करायची, दारामध्ये सडा रांगोळी सुद्धा काढायची, सगळं काही करायचे. ते करून आपल्याला नामस्मरण करायचे. परंतु भक्ती अगोदर सुरुवातीला कुठे होती? कर्नाटकमध्ये. आणि कर्नाटक मधून गुजरातला गेले, आणि गुजरात मधून वृंदावनला गेले. कर्नाटक मधून मन रमेना म्हणून गुजरात गेले. गुजरात मध्ये गेल्यामुळं तिथं गेल्यावर तिथं त्यांच्या चांगली सोडोपचारी पूजा झाली देवाची बरं का, भक्तीची. भक्तिरूपी देव होते. तिथून कुठे गेले? भगवंत वृंदावनला. तर तिथं ज्ञान आणि वैराग्य म्हातारे होऊन बसले होते, म्हातारे. आणि भक्ती मात्र तारुण्य वयात होती. इथं काय उपयोग आहे म्हणजे मुलं माझी म्हातारी झाली आणि मी तारुण्य दशेत आहे. मग तिथून भक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. विठाल विठाल भक्ती महाराष्ट्रामध्ये आले. आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर अनेक संत, महान संत होऊन गेले. आणि ते दादांनी त्याच्यामधून आम्हाला इथं उभा राहायची परवानगी दिली. ही दरवेळेस मात्र दशमीच्या वेळेस ही दर महिन्याला कीर्तनाची सेवा असते. कीर्तनाला सुरुवात करायच्या अगोदर परिहार देणं हे गरजेचं आहे. प्रत्येक महिन्याच्या दशमीला कीर्तनाची सेवा असते. म्हणून माझ्यासारख्या या पामराला ही सेवा करण्याची संधी आली. मी एक संसारीच आहे. मी कुठं आळंदी पंढरीला जाऊन शिकलेली नाही. परंतु त्याने कृपा केली अम्मावरी गा. त्या भगवंताने माझ्यावरती, माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने नवनव
त्रिमूर्ती अवतार दत्त हा जाणा नाही का, आणि तेच माझे दादा. त्या दादांनी माझ्यावरती कृपाहस्त ठेवला. लावणी हात गुरवडीला माता सांगितली चिंता न करावी. दादा काय म्हटले, वंदनाताईचं कीर्तन चाललं होतं महादेवाच्या समोर आमच्या संगमेश्वरला. त्यावेळेस दादा म्हटले, ताई तुम्ही प्रमाण वगैरे चांगल्या प्रकारे देता, परंतु तुम्ही कीर्तन करावं लागलं. मग शेवटे सांगितले का, मग मी कीर्तनाला तिथून पुढे सुरुवात केली बरं का. आणि गावगावचे मला कीर्तनाच्या तारखा येतात. सांगू नाही, सांगायची वेळ ओघाओघाने आली म्हणून सांगते. तर चौघांना सांगते आणलंय आपण. आपल्यामध्ये षडविकार आहे, ते षडविकार काढून टाकायचे आपल्याला. 6 विकार 14 जण आहेत ना, ते सुरुवातीला लय घोटाळा करतात. त्या बाजूला काढायचं त्या शाळेला, आणि नंतर आपण भक्ती करायला सुरुवात करावी. मग पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे त्यागावर राज्य भरपाई, मागे त्यागावर राज्य भरपाई, नकलीचे आज्ञा पडले भोगे, राज्य मला भक्तीचा प्रकार माहित होता बरं का. भक्ती कशी करावी, सकाळी उठावं, भगवंताचं नामस्मरण करावं, हे मात्र मला माहित नव्हतं. परंतु माझ्या जीवनामध्ये संत महात्मे आले बरं का. त्यांनी मार्ग दाखवला, म्हणजे आमचे श्रीकांत भाऊ. मला माहित नव्हतं. भजन वगैरे आमचे पीटी मास्तर आहेत ना, यांच्या बरोबर आम्ही रात्र उजळायचो. रात्र जेवणीला पाठवणच टेकवत नव्हतो. भजन रात्रभर करायचो, परंतु नामस्मरण करणं हे आपली नवविधा भक्ती मात्र आम्हाला माहित नव्हती. की वरची भक्ती चालली होती सगळी. परंतु वरची भक्ती करून आतली भक्ती झाली पाहिजे. त्यासाठी काय करावं लागत, उठा जागे वारे आला, अभंगाचं थोडं थोडं सांगता सांगता पुढेच गेलो आपण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. नमिला गणपती माऊली सरजा, नमिला गणपती माऊली सरजा, नमिला गणपती माऊली सरजा, नमिला गणपती माऊली सरजा. केवलं ज्ञानमूर्ति तद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमेवमक्षरं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे
मी तव ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुराया तुमचे पाय दोन्ही कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुकुटे झाडी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभ मज कोन तारी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं योगिभिर्ध्याय नमम्ये वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं मावेगतिठं रते भीमरक्तं वरं कुण्डलीकाय दातं नमादिष्टकर्णं समानन्दतं परब्रह्मलिङ्गं भजे आपले महाराष्ट्राचे भूषण जगत वंदनीय जगद्गुरु महाराष्ट्राचे भूषण जगत वंदनीय जगद्गुरु महान पुरुष होऊन गेलेले तुकोबराय यांच्या गाथ्यातील 5 चरणाचा अभंग मी कीर्तनासाठी निवडला आहे. विठ्ठल प्रथम पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात की मनाला आपल्या आळवायचंय बरं का. मन हे कुठेही पळत असतं. मन हा राजा आहे. एका चरणावर कितीतरी बोलता येईल. मन राजा आहे. माणूस काय म्हणतो, मी काय मनाचा राजा आहे नाही का. माझ्या मनाने मी काही बी करत परत नाही हो, काही करता येत नाही आपल्याला. मन गेलं ना पुढे, एकदा तिकडं मन गेलं की वासना निर्माण होते. मनाला आपल्या माघारी फिरवायचंय. मन कुठं लावायचंय, मन लावाय कांती देवा पायी, मन लावाय कांती तसंच आपले नरहरी सोनारांनी मन भगवंताच्या पायापाशी लावलं होतं बरं का. नरहरी सोनाराला एकदा काय काम आलं, 7 किलोचं दागिनं बनवायचं होतं. 7 किलोचं. आणि एका रात्री म्हणजे शक्य नव्हतं बरं का त्यांना दागिनं बनवणं. मग आता काय करावं. संध्याकाळची वेळ झाली. 8 वाजता जेवणासाठी बसली नरहरी सोनार. आणि बसल्याच्या नंतर बायकोने मात्र जेवायला वाढलं. चांगल्या प्रकारे जेवण केलं, वाढलं आणि जेवणाची केल्याच्या नंतर जेवणाला बसल्यावर नरहरी बाबांना
बायको म्हणते, अहो तुम्ही 2च तास खाल्लं का हो आटपून घेतलं, लवकरच का उठले हो तुम्ही? तर ते काय म्हटले, अगं लक्ष्मी, मला मोठं काम आलेलं लग्नाचं काम आहे आणि त्या नवरीसाठी मात्र मला 7 किलोचं दागिनं बनवायचं आहे, म्हणून मी थोडक्यातच जेवून घेतलं. जास्त जर जेवलं ना, आटपून घेतलं, जास्त जेवलं तर आहार जर जास्त घेतला तर आपल्याला झोप लागते बरं का, आळस येतो. म्हणून संध्याकाळी कमीत आहार घेतला पाहिजे, जास्त घ्यायचा नाही, थोडंच जेवलं पाहिजे. तसं नरहरी बाबांनी काय केलं, थोडं जेवण केलं आणि ते आपल्या कामाकडं बसले. काम करायला लागल्याच्या नंतर 11च्या वेळेस मात्र दरवाजा बंद करून नरहरी बाबांनी कामाला सुरुवात केली. तो घडो जे असतो ना, सोनाराचा घडो, त्यांनी ते फुंकायला सुरुवात केली आणि फुंकता एकट्याला काम आवरत नव्हतं. माझ्या भगवंताला काळजी पडली, पंढरीस पांडुरंगाला काळजी पडली आणि भगवंताने स्वतः तिथं यावं आणि दरवाजाच्या तोंडामध्ये येऊन दरवाजा ठोठवला आणि पितांबर त्यांचा झळकायला लागला. पिवळा पितांबर शेला गगने झळकला, दृष्टांताकडे वळायचं आहे. ज्या वेळेस नरहरी बाबांनी दागिना करायला सुरुवात केली त्यावेळेस भगवंताला काळजी पडली आणि भगवंत स्वतः दारामधून म्हणतात, दुकानदार दरवाजा उघडा. दुकानदाराला वाटलं आता कोणतरी चोर आला बरं का, पण चोर आला म्हटल्यावर दुकानदाराला देव स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात, मी चोर नाही बरं का, मी एक वाटसरू आहे, वाटसरू. मी तुम्हाला काम करू लागतो सोनार बाबा, मी तुम्हाला काम करू लागतो बरं का मी, पण मला तुमच्या घरामध्ये घ्या. बाबा काय घेत नव्हते. बाबांना वाटलं कोणतरी वाटसरू जरी असलं तरी मला फसवणार असेल, तर ते स्वतः म्हटले, मी फसवणार नाही, मी करता आणि करवित आहे, जगाचा जनित आहे मी, तर मला तुम्ही आतमध्ये घ्या. भगवंताला आतमध्ये दरवाजा उघडून घेतलं बरं का. आतमध्ये घ्यायच्या अगोदर लग असा उजेड पडला होता. मग चोराचा उजेड पडत नाही बरं का, देवाचा उजेड पडला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशेषिका लोपली, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. भगवंत असे सोपे नव्हते बरं का, राजस सुकुमार दिसायला लागले. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, लावण्य सुंदर होते बरं का भगवंत, एकदम स्वरूपवान दिसायला लागले माझे भगवंत, पंढरीस पांडुरंग. आणि नरहरी बाबाला वाटले ही काय सर्वसामान्य व्यक्ती नाही बरं का, माझा पंढरीस पांडुरंगच मला स्वतः काम करू लागण्यासाठी आला. नरहरी सोनारा घड फुंकू लागे, चोख्या मेरा सवेर रे भोरी, चोख्या मेरा सवेर रे भोरी, चोख्या मेरा सावतवाला तर भाजी खुडू लागले. प्रत्येक भक्ताच्या घरी देव अंकित झाले आणि भगवंताने भक्ताची कामं केली बरं का. आणि तसे तुम्हाला सुद्धा काम करू लागतात भगवंत, परंतु तशी अनन्य भक्ती पाहिजे. मेंढीच्या देठापासून त्या भगवंताला आळवायचं असतं. तेव्हा भगवंत हाक मारली की
आपल्यापाशी उडी मारतो आणि जवळ येतो. त्या भगवंताला आपलंसं करून घ्यावं म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं. विठ्ठल चोखोबाला लगडी तापवावा आणि लगडी तापून दागिनं तयार करू लागावं. त्यावेळेस मात्र भगवंताला हाताला चटके बसायचे बरं का. असं आपण जसं महिलांना भाकरी करतो हाताला चटकं बसतात ना, तसं सोनार बाबांना सुद्धा हाताला चटकं बसतात. ते भगवंतानी स्वतः चटकं सोसलं. ते नरहरी बाबांना दागिनं बनवू लागितलं 7 किलोचं दागिनं. बायको म्हणली बाई, नरहरी बाबांची बायको म्हणली बाई 1 किलोचं दागिनं नवरीला लय होता, आता मी 7 किलोचं दागिनं नाही, मला केलंच पाहिजे. ते केलं तर नाही तर मला 7 किलोचा दंड द्यावा लागल असे नरहरी बाबा म्हटले. आणि म्हटल्याच्या नंतर त्या देवाने त्यांना मात्र दागिनं बनवू लागितलं. आणि दागिनं बनवता बनवता पहाटेची वेळ झाली. पहाटे मात्र मग भगवंत म्हटले मला जायला पाहिजे बरं का. दागिनं संपूर्ण होत आलं, थोडस राहिलं होतं, अर्धा किलो दागिनं राहिलं. नरहरी बाबांना म्हटले आता तुम्ही बनवा, मी जातो, मला गेले पण. का बरं, कशाबद्दल? किती भक्ताचा अधिकार असतो. तुम्ही का जाणार? देवा थांबा ना माझ्यापाशी. नाही, मला जावं लागतंय. आता तिथं कोण कोण आला असं? तिरसोडा मृग घेऊन आला गिरिजाचा कंद. मूर्तीत बर का. म्हणून श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नाही का, संताच्या चरणावरती आधी अगोदर माता टेकवावं लागतं, शरणागती पत्करावी लागते. म्हणून लहानपण देवा देवा मुंगी साखरेचा रवा. आपल्याला मोठेपणा नको, लहान पाहिजे. लहानावणी लहान तुका म्हणे जाण व्हावे लहानावणी लहान. आपण किती बी पाठ आहेत पण आपल्याला दृष्टांताकडे वळायचंय. ज्यावेळेस तिथं गेले, कुठं मंदिरामध्ये गेले भगवंत पंढरीस पांडुरंग. आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भटजी बुवांनी सेवा करायला सुरुवात केली. दही दूध तूप सगळं लोणी सगळं घेतलं, एकत्रित केलं. आणि शेवटी मध आणि काय असतं एकत्र, तूप का दूध, ते दोन्ही एकत्र केलं. शेवटी सगळं म्हटलं परंतु देवाच्या अंगाचा दाह झाला नाही बरं का. आणि मध टाकल्याच्या नंतर मात्र ते उलट कापायला लागले. क्या बात आहे. विठाला विठाला देव कापायला लागले. आणि कापल्याच्या नंतर भटजी बुवांनी विचारलं, देवा कशामुळे देव असे, सगळ्यांनीच विचारपूस सुरुवात झाली त्यांना विचारपूस करायला. देवा कशामुळे देव लटलट कापत असतील, काय भानगडे. आपण दररोज काकड आरतीच्या वेळेस देवाला स्नान घालतो, उटी लावतो, लोणी लावतो, अंगाला तूप लावतो, सर्व लावतो, परंतु देव असे लटलट कापत नाहीत दररोज. आज किती 40 वर्ष झाले मी भक्ती करतो तरी पण देव लटलट कापत नाहीत. हे कशामुळं, काय भानगडे. चोखोबाने विचारलं, सावतोबाने विचारलं, जनाबाईने विचारलं, सर्व संतांनी विचारलं, पण देव काय कोणाला कबूल झालं नाही. पण नाम मात्र जवळ होता बरं का. देवाच्या नामालाही जवळ होता. मग नामाने काय केलं, थांबा आता तुम्ही सगळे बाहेर निघा म्हणले. गाभाऱ्याच्या सगळ्यांना बाहेर काढलं आणि नामाने एकांतात देवाला घेतलं आणि विचारपूस सुरुवात केली, विचार करायला, विचारायला. त्यावेळेस देव
तरी पण देव सांगत नव्हते विठाल 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 तरी पण सांगितलं नाही. मग नामदेवाने विचारलं, देवा किती दिवस झालं तुमच्या अंगाला उठणं लावतो, तुम्हाला चांगल्या प्रकारे गरम पाणी ओततो अंगावरती, किती अंघोळ घालतो तुम्हाला चांगल्या मोकळ्या मनाने, तुम्ही कधीच लटलट कापत नाही, आज काय झालंय बरं तुम्हाला देवा सांगा. पण मधाने मात्र माणसाच्या अंगाला जर जखम असेल तर मध टाकल्याच्या नंतर अंगाचा दाह होतो बरं का, आग होते आग. तशी देवाच्या अंगाची आग झाली. कशामुळं? नरहरी सोनारा घडू कुंकू लागे. त्या सोन्याच्या लगडी पेटवत असताना, दागिनं तयार करत असताना देवाला त्या अंगाला त्यांच्या हाताला चटकं बसत होतो. एवढे देव भक्ताशी अंकित होतात. म्हणून आपुला तो एको देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, त्याने विना जीवा सुख नोहे. एरते माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. परंतु आपण माया मोहामध्ये गुंतलेला असतो. सगळे मायामध्येच गुंतलेत. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, पण कोणीच कोणाचं नाही. फक्त भगवंत आपला आहे. आलाशी कुठून ये, जाशी कोण्या गावात, जिथून आलंय तिथंच आपल्याला जायचंय. म्हणून माझ्या मीराबाईने काय केलं, मीराबाईला त्या देवाचं वेळ लागलं. दिवाणी पणी मै दिवाणी पणी, मुरळे के नादे दिवाणी पणी, मुरळे के नादे आपल्या मनाला एकाग्र करून त्या भगवंताकडे आपलं चित्त लावायचं आहे. तसं पहिल्या चरणामध्ये नरहरी सोनाराने लावलेलं आहे बघा. सांगा मनोराजा पांडुरंगच परमात्म्याने माझ्यावरती कृपा केली आणि इथं उभं राहायचा मला अधिकार भेटला बरं का. कृपा कटाक्षाने आले आपुले आपली बैसगले. सुरुवातीचा अनुभव, सुरुवातीला मी भगवंताची भक्ती करत होते. भक्ती करत असताना आमचे लहान धीरज प्रकट दादा भाऊ, त्यांना काही आवडत नव्हतं. त्यांना आवडत नव्हतं पण माझ्या निष्ठेने भक्ती चालू होती. माझ्या पतिदेवांना पण आवडत नव्हतं. पण माझं कसं झालं, त्या मीराबाई सारखं मन एकाग्र झालं, चित्त एकाग्र झालं. त्या भगवंताकडे माझं मन वळलं होतं.
त्रास देत होते मग सांग. रस्त्यापासून सोसला तर भक्ती घडते. काय अनुभव आला तर सांग. ठरा बेटा मग भगवंताची भक्ती करावं, तुळशीला पाणी घालावं, रामकृष्ण हरी विठ्ठल म्हणावा, हरे हरे विठ्ठल ओम नमः शिवाय. मला काही नामस्मरण माहित नव्हतं सुरुवातीला, पण दादांनी माझ्या श्रीकांत भाऊनी मला मार्ग दाखवला. माझ्या उमऱ्याला साल सुद्धा ठेवली नाही. पहाटच यावं आणि म्हणावं, ताई तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या, तुम्ही नाम घ्या. पण परंतु आमच्या मालकाला ना आम्हाला काही आवडत नव्हतंच आवडत. खरं तर सांगायचं म्हटलं तर म्हणायचं नाम घेऊन तसलं काय असतं आपल्याला नको, आपल्याला भजनच बाद झालं तेवढं वरची शेवा. पण ही दान कुठलं घ्यायचं ती काय माहित नव्हतं. हेची दान दे ग देवा तुझा विसर न होवा, मग नंतर गुण गायी ना आवडी, हेची माझं सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा. आता बोलायचं म्हटलं तर किती लांब फरवळा जाईल बरं का, आपल्याला शॉर्टकटने सांगायचंय. तर आमच्या दादा भाऊला पण आवडत नव्हतं. दादा भाऊने मला शिवे द्यावे, पिऊन यायचं जरा टाकूनच यायचं, शिवे द्यायचं मला डायरेक्ट. पण मी काय म्हणावं, भगवंताला सांगायचे. मी भगवंताला गाणं सांग, देवा मला घडवलं तू, या कुळामध्ये मला आणली नांदायला, मी या कुळामध्ये जन्माला आले, गण्याने कुळाचा उद्धार करत असते. कुळी गण्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. भगवंता तुम्ही मला या कुळामध्ये जन्माला घातली, पण उद्धार करा ना कुळाचा. त्या भगवंताला आनंद भावाने मी शरण जायचे. देवा तुम्ही घडवा आणला, मी आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. त्यावेळेस ह्यांनी कसं तरी ग्रंथ लावला होता, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचत होते आणि दादा माझ्याकडे आला. दादा म्हटले मला बाजरीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी. मगाशी विषय निघला होता आमच्या आईचा, आमचा हरभऱ्याची भाजी आवडते सगळ्यांना बरं का, एकदम चविष्ट लागते. ती 12 महिन्यातून एकदाच खायला मिळते फक्त. आणि दादांना ही भाजीच माझ्या हातची आवडली होती. मी दादाच्या समोर सांगते, लबाड बोलत नाही बरं का. दादांनी माझ्या हातून बाजरीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी आवडीने गरगटी भाजी करायला लावली आणि खाल्ली. मी दुसरं जेवण पुऱ्या खाल्ल्या काय केलं, पण दादा नको म्हटले, मला फक्त भाकरी करा ताई. जेवले सगळे चालले आणि यांनी काय केलं होतं, दादा भाऊनी ग्रंथ लावला होता ज्ञानेश्वरी. ग्रंथ वाचता वाचता दादांनी त्यांना पाहिलं. दादांना वाटलं ही काहीतरी व्यक्ती आहे बरं का, घडल काहीतरी, म्हणून दादांनी कृपा कटाक्षीने नेले, आपल्या पदी बैसविले. दादांनी काही कालांतराने बरेचसे दिवस लागलं बरं का, लगेच नाही त्यांना पण नाम दिलं. बऱ्याचशा कालांतराने त्यांना नाम दिलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आमच्या मालकाला तर माळच नव्हती, आम्हाला माळ होती पण मालकाला माळच नव्हती. ते दोघं म्हटले मला सांगा आमचं, म्हणून मी सांगते बरं का, नाहीतर घरी गेलं दोघं विश्वे देऊ नका मला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महादेवाला आम्ही संगमेश्वरला हरिभाऊ आम्ही सगळे भजनाला जायचो. आणि महाशिवरात्रीचा जागर होता, जागराला मी थांबल्याच्या नंतर माझी मावशी आली होती. म्हणजे सरस्वती तुझा आवाज नाही छान आहे, मला तुझं भजन ऐकायचंय. परंतु आमच्या मालकाला माळच नव्हती. मुलगा मात्र माझा लहान होता, कडेवरती मुलगा असा घेतला आणि मुली दोन्ही हातात धरले गेलो भजनाला. मला आवडच नाही. पाऊस जर येत असला तरी सप्त्यात मी मुलींना घेणार, डोक्यावरती 2 गोण्या देणार आणि सप्त्यात जाणार. यांनी काय डुलत यायचं ते जेम खेळत येऊन झोपायचं शिवाय देताना. पण मी विचारच करत नव्हते. माझा विचार काय, दिन रजनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे. तरी त्या भगवंताचं नामस्मरण भजन करायचं आणि नंतर तर नामस्मरण करायचं. भाऊंनी मला गणपतीवर मंदिरावर कीर्तनाला जाता जाता उपदेश केला, ताई तुम्ही भजन म्हणताय, आवाज एकदम गोड आहे तुमचं, सगळं मला पडतंय, परंतु तुमचं चिंतन कमी पडतंय बरं का. पण कळतच नव्हतं ना डोंगलं, काहीच कळत नव्हतं मला. मला वाटायचं काय चिंतन सांगते 17 वेळा काय सांगतात, कोणा डोक्यात बसत नाही. आपल्यामध्ये सेड विकार असतात बरं का. ते विकार काढलं या मनाने मनुराजा एक देहपुरी, असे नांदत त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्ना घरी, तेने कृपा केली आम्हावरी का. आमच्यावरती त्यांनी कृपा केली
त्यांनी आम्हाला सद्गुरूची भेट घालून दिली आणि सद्गुरूची आम्हाला प्राप्ती झाली आणि प्राप्ती झाल्याच्या नंतर ही वाचा बोलायला लागली नाही का. मला काहीच बोलता येत नव्हतं बरं का, प्रवचन वगैरे काही येत नव्हतं, पण माझ्या दादांची माझ्यावर कृपा झालेली आहे म्हणून मी बोलत आहे. म्हणून इथं जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तुम्ही आम्ही सर्व महेशीच्या मूर्ती. आणि मग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देवाचा पितांबर कळला तरी सुद्धा देवाला कळलं नाही. कबीर महाराज म्हणतात तेव्हा सावध होई तेव्हा असे बोले कबीर. कबीर महाराज म्हणतात तेव्हा सावध व्हा तुम्ही, तुमच्या अंगावरचा पितांबर सुद्धा कळलाय, तुम्हाला कसं कळत नाही देवा, तुमच्या देहाकडे लक्ष द्या. पण देहाची विधेही भोगू तशा देवाची विधेही अवस्था झाली हो, आणि तुमची आमची का होत नाही, झालीच पाहिजे. तशी आमची मीरा येडी झाली बरं काय येडी. मग अशीच म्हणून गेले दिवाणी बनी मै दिवाणी बनी मुरली के नाले दिवाणी बनी गवळा मुरली के नाले दिवाणी बनी. मीराबाई वेडी झाली बरं का, एका राजाची मुलगी असून वेडी झाली. आणि वेडी झाल्याच्या नंतर मीराबाईने काय करावं, त्या भगवंताचं स्मरण करावं. आणि स्मरण करता करता आई वडिलांना वाटावं मुलगी आपली मोठी झाली, उपवर झालेली आहे, आता तिचं लग्न करायला पाहिजे बरं का. मुलगी मात्र कशी स्वरूपवान मुलगी होती, तिने पान जर खाल्लं तर तिच्या कंठामधून असा लाल भंग असा गडद अशी दिसायचा, तेच दिसायचं, पान रंगलेलं सुद्धा दिसायचं कंठामधून. इतकी स्वरूपवान सुंदर मुलगी होती. आणि सुंदर असताना आईला आणि वडिलांना काळजी पडली, त्यांनी 5 पंच बोलवलं, म्हणले मिरेचं लग्न करून टाकूया आपण, नको ठेवायला. राजाची मुलगी आपल्या ह्याला ती लावेल, कलंक लावेल आपल्या ह्याला कुळाला, म्हणून तिचं लग्न करूया आपण. मीराबाईला धरून 20 पाजलं बरं का. 20 मीराबाई साठवी घेतो 20 प्याला. कामं केली बरं का. मग मीराबाईसाठी भगवंताने स्वतः 20 प्राशन केले. मीराबाईला मरून दिलं नाही बरं का, देव मरून देत नाहीत, त्यांचा धावा करावा लागतो. अनन्य भावाने देवाला शरण जावं लागतं बेबीच्या देठापासून. परापच्छेंती आणि वैखरी, वरून वरून म्हणायचं नाही विठ्ठल 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 नुसतं म्हणायचं नाही. पच्छेंती म्हणजे मध्यम जे असतं त्याला संसारही कळत नाही आणि परमार्थही कळत नाही, ते मध्येच भोपळ्यासारखं डोंबतो. आणि मी करतो ना चिंतन म्हणतो, नाही हो तसं नाही उपयोगाचं. परा पच्छेंती आणि वैखरी म्हणजे वरूनच, आणि पच्छेंती मध्यम, आणि परा म्हणजे बेबीच्या देठापासून त्या भगवंताला आवाज विठ्ठल विठ्ठल. मीराबाईने भगवंताचं नामस्मरण करावं. नामस्मरण करता करता मीराबाई राजाची मुलगी असल्यामुळे त्यांच्या घरी एक भंगीन कामाला होती बरं का. भंगीन कामाला असल्यामुळं भंगिनीचा मुलगाही तिच्या बरोबर यायचा, आई बरोबर. आणि येता येता मीराबाईने काय केलं, भगवंताचं नामस्मरण डोळे झाकून करायला सुरुवात केली. आणि मीराबाई भंगिनीच्या मुलाने मात्र त्या मीराबाईकडे नजर टाकली. आणि नजर टाकल्याच्या नंतर आईला काही म्हणतो, केली तर मी हीच बायको करेल बरं का.
कन्हैया तसे बोलू नाही बाळा, विचित्र बोलू नको. ती राजाची मुलगी आहे, तुला फासावर देण्यात येईल, तुला डांबून ठेवतील. तू तसं बोलू नको बर का. मीराबाईचा विचार केला नाही राजाने, तिला 20 पाजलं. 20 तुला तसं कळत नाही बाळा, तू नको बोलू तसं. असं कोण म्हणते? ती भंगीन म्हणते. पण मुलगा काय ऐकत नाही बरं का. मुलाची विधेयी अवस्था झाली, मुलगा बेभान तापला. मला घरी नेऊन झोपवलं. झोपवल्याच्या नंतर म्हणली कसं तरी मोलमजुरी करून खावं, तरी मुलगा बी आडवं पडतंय, असं कसं पोटाचं खळगं भरायचं म्हटली. काय करावं आता. म्हणून मीराबाईने काय केलं, त्या भंगिनीने काय केलं, त्याला झोपवलं आणि परत ती कामाला गेली. पण मीरा अंतर्दृष्टीनेच ओळखत होती मीराबाई. देव होते ना मीराबाई, संत तेच देव नाही का. मीराबाईला ओळखलं, अंतरात्म्याने मीराबाईने ओळखलं की तो कन्हैया का आला नाही. मग भंगीन मावशीला विचारलं, अहो मावशी तुमच्या कन्हैयाला का बरं आणलं नाही तुमच्या बरोबर. त्यावेळेस मीराबाई म्हणते, ती भंगीन म्हणते, तो तापलाय जरा आज, तापाने फणफण करतोय म्हणून त्याला तिथं झोपवलं घरी. नाही त्याला घेऊन या ना, त्याची इच्छा काय आहे मला सांगा ना तेवढं. सांगा म्हटल्यावर भंगिनीला काही सांगू वाटत नव्हतं. काय सांगावं, आपल्या मुलाला फाशीवर देण्यात येईल, फाशी दिली तर मग मला मुलगा एकुलता एक आहे, काय करू मी आता. म्हणून काय केलं, मीराबाईने म्हणलं काय असो तसाच आपल्याला असलं तरी माझ्याकडे त्याला घेऊन या, त्याचं दुखणं मी बरं करेल. विठाल विठाल विठाल. मी दुखणं बरं करते म्हटल्याच्या नंतर भंगिनीला बरं वाटलं. परंतु तिथं आणल्याच्या नंतर विचारपूस सुरू झाली. कन्हैया तुझी विचार काय आहे मला सांग बरं. मीराबाई म्हणतात. आणि मीराबाईने विचारल्यानंतर कन्हैया म्हटला मला तुम्हीच बायको पाहिजे. असा खेळ आहे बघा आता. होय मी तुझी बायको. मीराबाई तरी सुद्धा म्हणतात, संत ही सगळ्यांना सांभाळून घेतात बरं का. पापी जरी असलं तरी त्याचा उद्धार करतात संत. तसे ते संत तेची संत तेची संत तेची त्यांचा हेत विठ्ठले. त्याची संत त्याची संत त्यांचा हेत विठ्ठले. त्यांच्या मनामध्ये काय असतं, फक्त विठ्ठलच भरलेला असतो. तर पांडुरंग ध्यानी पांडुरंग प्रमाण दिलं बरं का. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकाळ भावतो निराळा नाही तुझा. मीराबाईच्या देहाला वळण पडलं होतं इंद्रियाला, म्हणून त्या भगवंताचं सारखं स्मरण करत होत्या. भगवंताचं स्मरण करता करता त्या कन्हैयाला विचारलं, कन्हैयाने मला तू बायको पाहिजे. मग त्या म्हणल्या माझ्या नजरेत नजर टाकतो. नजरेमध्ये नजर टाकली आणि मीराबाईच्या रूपामध्ये श्रीकृष्ण पंढरीस पांडुरंग श्रीकृष्ण परमात्मा त्या कन्हैयाला दिसले. म्हणून आपण सर्वांनी एकदा वर हात करून त्या विठ्ठलाचं भजन करूया. विठ्ठल
दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिवा पार्वती पते कैलास पते हर 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 महादेव. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. विठ्ठल विठ्ठल तसं महादेवापाशी भजन सांगायचं राहिलं बरं का. महादेवापाशी भजन करता करता सकाळी मी उठून गेले घरी. घरी गेल्याच्या नंतर पती देव घरातच घेत नव्हतं मला. सकाळी सकाळी पिलेलं होतं, घरात घेत नव्हतं. पण भगवंता म्हटलं देवा मी तुझ्या भजनासाठी तिथं थांबले होते. कुठं? संगमेश्वरला. मी काय दुसरीकडे कुठे गेले नाही देवा, तुझ्याकडे आले होते. तू भगवंता माझ्या मालकालाही तुमच्याकडे यायला तुम्ही सांगा. तुम्ही त्यांच्या मनामध्ये उतरा आणि तुम्हीही त्यांच्याकडून सेवा करून घ्या. विठ्ठल 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 मग माझ्या बरोबर ते पतिदेव सुद्धा महादेवाला यायला लागले. आमचं जोडीने पिंडीवरती दर्शन व्हायला लागलं. आणि दर्शन झाल्याच्या नंतर काही कालांतराने दिंडीमध्ये गेलो. दिंडीमध्ये गेल्यावर नागनाथ महाराजाच्या मठामध्ये आम्ही तिथं राहिलो. आणि तिथं गेल्याच्या नंतर नागनाथ महाराजांचं कीर्तन चाललं होतं. कीर्तनामध्ये सांगितलं कोणाची काही व्यसनं असतील ती माझ्या त्या पत्रामध्ये टाका, माझ्या झोळीमध्ये टाका, मी त्या चंद्रभागेमध्ये अर्पण करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यावेळेस माझ्या पतिदेवाने पण तो संकल्प सोडला. आजच माझं व्यसन सुटलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि व्यसन सुटल्याच्या नंतर काही 2 ते 3 वर्षाच्या नंतर गळ्यामध्ये माळ पडली. तुळशी माळ गळा गोपी चंदन दिया. आणि कपाळाला गंध लिहायला सुरुवात केली बरं का. आणि ते करता करता मग आमच्या जीवनामध्ये आमचे दादा आले. श्रीकांत भाऊंनी आम्हाला मार्ग दाखविला. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला. आम्ही फक्त मालकरीच होतो, आम्हाला नाम माहित नव्हतं. आमच्या भाऊने आम्हाला मार्ग दाखवला. पुढे भक्ती रे धरी रे भक्ती.
तरी भुललं दिशा. दुसरीकडेच भुललं होतं बरं का. आम्हाला परमार्थ म्हणजे हे काय कळतच नव्हतं चीज. पण दातात तो हिमज भेटला इच्छा. माझ्या इच्छेप्रमाणे दातात भेटला मला. काय सांगू माझ्या संताचा उपकार, किती उपकार झाला. त्या दाताने माझ्या मस्तकावरती हात ठेवला. लावून या हात कुरवडीला माता सांगितली चिंता न करावी. आता चिंता करण्याचं कारणच राहिलेलं नाही असं सांगितलं बरं का मला. संत महात्मे आले माझ्या जीवनामध्ये. किती आनंद माझ्या जीवाला. आनंदाला पारावरच नाही बरं का. इतका आनंद. पुढे भक्तीने धरलेली आहे. आपल्याला दुसरं प्रमाण लय घ्यायची म्हणल्यावर चरण सगळी घेता येत नाही. किती मोठा अभंग आहे का घ्यायची सगळी. मग पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन करायचं. आता किती भाऊनी मला मगाशी सांगितलंय लवकर कीर्तन सोडा तुम्ही, म्हणून मी थोडक्यातच विठोबा रुक्माई घेतली निम्म्यातच. 11ला बरोबर सोडायचं का 11च्या अलीकडं मोरगायचं का. मग आपण पहाटे 4 वाजेपर्यंत. तसं काय नाही. मला दादांनी भरपूर दिलंय. माझ्याकडे माल भरपूर आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. आता मोठ्या खापक्याची खापके मोबाईल घेतल्यात बरं का. आणि मोबाईल मध्ये म्हातारी 2 जण घेतात मोबाईल. म्हातारी म्हणते माझ्याकडे द्या. म्हातारा म्हणतं माझ्याकडे दे. मला बी ऐकू दे ना थोडंफार. पण म्हातारा काय लावतोय टिकटॉक. आणि टिकटॉक लावल्याच्या नंतर काय करतोय म्हातारा त्या दोन्ही कानामध्ये हेडफोन. मुलगा असतो मोठ्या सर्व्हिसला, व्यवसाय झालेला असतो मुलगा. आणि मुलगा मोठं मोबाईल आणून देतोय. म्हाताऱ्याने चांगलं ऐकावं ना. काकडा हरिपाठ भजन कीर्तन काय ऐकावं ना. म्हाताऱ्याने कानात हेडफोन घातलं तर काय लावलंय गाणं. मला लग्न कराय पाहिजे, प्रीतीवाली बायको पाहिजे. आता ते नातूने काय केलं, कानातला हेडफोन घेतला, म्हाताऱ्याच्या टपल्या कानात घातला. आणि घातल्यानंतर म्हातारा ती नातू आजीकडे गेला आणि आजीला म्हणतो म्हातारा बघ ना बिघडलंय आपलं म्हातारा. म्हातारा म्हणतोय मला लगीन करायला पाहिजे. विठाल विठाल विठाल. पोराने तर कळ लावली बरं का नातवाने. आणि कळ लावल्याच्या नंतर म्हातारी म्हणते ती मोबाईल माझ्याकडे द्या. पदरच खावला म्हातारी. आणि माझ्याकडे द्या ना तर बघतेस तुमच्याकडे. तुमचं लगीन करायचं आहे आता. विठाल विठाल विठाल. म्हातारी म्हणते आता म्हातारा बिघडलंय. म्हातारी म्हणते म्हातारा म्हणतं म्हातारी बिघडली माझ्या. आता मी जातो बाहेरच निघतो. म्हातारा कसं तरी येडावाकडा विचारा भरतो. म्हातारा निघायला सुरुवात करतो. घराच्या बाहेर उमरेच्या बाहेर टाकतोय पाऊल तर म्हणते म्हातारी काय म्हणते. म्हातारी बी हिंदी गाणी म्हणते. परदेशी परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के मला सोडून जाऊ नका तुम्ही. हो या माया मोहामध्ये गुंतवू अजिबात गुंतवू नका बरं का. मोबाईल दिलाय ना इतकं मोठं खापक्या मोबाईल दिलाय भुताळासारखा आहेत ना. त्याचा वापर चांगल्या प्रकारे करावा. शेवी तो आरसा वाटे दाणे भा गरे हो नका. पाऊले समान तुझी एक दान सुरदाता. तुझी एक दान सुरदाता. तुझी एक दान सुरदाता. तो दान सुर आहे. तो मोबाईलच काय बी देऊ शकतो. आपल्याला एवढा मोठा दिवस दिलाय. पण
कशासाठी दिलाय होती हा देवीला देव गला मोठा देवीला देव गला मोठा देवीला देव गला मोठा देवीला देव गला मोठा खबर आहे म्हणतात आहो अपवित्र वाणी नको माझ्या मुखा अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्या जहुनी मुखा बराच मी निंदेचे श्रवण नको माझे काणी भदीर करुणी ठेवी देवी चांगलं ऐकावं कानानं श्रवण भक्ती करावी चांगलंच ऐकावं चांगलं ऐकलं तर गोड लागतं आमच्या मंदताई वाटणीच म्हणल्या हो किती गोड आवाज हो किती छान वाटतं हो चांगलं म्हटलं की गोड वाटतं बरं का आणि वाईट जर बोललं तर मगाच्या म्हातारी सारखी फजिती करून घेऊ नका फजिती होईल बर का किती वेळा जन्मा यावे किती भवे फजित आणि कुणाला शरण गेलं त्याला शरण जायचंय सारखं जन्माला यायचं एकदाच जन्माला या पण सार्थक करून घ्या पुनरपि जननम पुनरपि मरणम क्या बात आहे पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं राट गाडग चालूच आहे सारखं परंतु आपल्याला सार्थक करून घ्यायचंय जन्माचं ह्याच देही ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका म्हणून आमच्या दादांनी आम्हाला ह्या आत्मारामाला रामाची ओळखी करून दिली आमच्याशी आम्हाला माहित नव्हतं आम्ही अज्ञान होते ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे अति आणावे तरी संताया भजावे सर्वेश्वेशी तसं आमचा तुकाराम महाराजांनी केलं तुकाराम महाराजांनी काय करावं एकांत डोंगरावरती जावं भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन बसावं आणि जाऊन बसायचं आणि त्या भगवंताचं नामस्मरण करायचं कुटकच विना त्याला दोन तारा खांद्यावरती टाकावं आणि पंढरीला जावं आळंदीला जावं खाली येरदारा पंढरीच्या आणि जाऊन भंडारा डोंगरावरती एकांतात बसावं एकांतात बसल्याच्या नंतर त्यांच्या मांडीवरती सर्प आणि विंचू येऊन बसायचे तरी भगवंताचं नामस्मरण करावं वाघ आणि सिंह समोर येऊन बसायचं तरी त्या भगवंताचं नामस्मरण करावं एकांतात बसावं एकट्यालाच चिंतन करायला फार एकदम गोड वाटतं बरं का एकांतातच बसावं तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला एकांतातच बस पण जिजाबाईला राग
यायचा. जिजाबाई म्हणायच्या काय आमच्या महाराजांना मालकाला वेल लावले त्या काळ्या विट्याने जात बसतोय त्या भंडारा डोंगरावरती. भंडारा डोंगरावरती जाऊन बसतोय ती एकटच भजन करते. दगडाचं टाळ घेताना वाजवत बसतोय. काय करावं मालकाला मला भाकरी घेऊन डोंगरावरती जावं लागतं. एक वेळेस तर भगवंताने जिजाबाईची परीक्षा घ्यायची ठरवलं बरं का. आणि परीक्षा घेतली. जिजाबाईच्या पायामध्ये काटा टोचला. काटा बरं का. जिजाबाईच्या पायामध्ये काटा टोचला आणि बाल रूपात भगवंताने तिथं अवतीर्ण झाले भगवंत. आणि लहान बाळाचं रूप घेऊन गेले आणि म्हणतात आई तुमच्या पायामधला काटा काढू का. त्यावेळेस जिजाबाई म्हणते तुला कुठला रे बाळा काढायला येतो काटा. नाही यायचं तुला काढायला. अगं तर साई मी भल्या भल्याचं काटा काढलेत आणि तुझा काटा काढायला काय करतोय. तुमचं आमचं काटा काढायला काय टाइम लागणार नाही. बलाढ्या रावण होता आणि त्या रावणाचा बी काटा काढलाय. त्यांनीच काढलाय बरं का. हनुमंत महाबळी दाढी रावणाची वारी. दाढी रावणाची वारी. दाढी रावणाची वारी. पिंडधारीने झडपिला अंजनीने ते सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र प्रगटले नामा म्हणे म्या वंदिले. किंवा शरण शरण हनुमंता तुम्हालो राम भक्ता. काय भक्तीच्या त्या वाटा मजदार व्यासु भटा. तसं जिजाबाईला भगवंताने फसवलं बरं का. जिजाबाईच्या तोंडामध्ये त्याच्या तोंडामध्ये बोट घालावं आणि थुंकी लावावी बोटाला. आणि जिजाबाईच्या पायातल्या काट्याला थुंकी लावावी. पहिली रीत होती बरं का थुंकी लावून काढायची काटा. पायचा कुठं आहे ते. चरणांची त्यांच्या झुळ लाविताशे त्यांच्या मुखा. स्वतःच्या तोंडामध्ये त्यांनी धूळ चाकली. धूळ भक्तासाठी अंकित होते भगवंत. जिजाबाई मालकाची सेवा करत होत्या म्हणून देवाने स्वतः जिजाबाईचा काटा काढला. जिजाबाईचा काटा काढला आणि जिजाबाई तिथून पुढे चालल्या. पुढे गेल्याच्या नंतर तिथं जी पाण्याचं मडकं चालवलं होतं ती मडकं तिथंच राहिलं. सांडून गेलं पाणी. आता काय करावं. भाकरी तेवढ्या घेऊन चालले पण पाणी सांडलं ना. आता काय करायचं. देव लय चतुर आहे. देवाने काय केलं पाणी सांडायचं सोंग केलं. चतुरात शिरोमणी गुण लावण्याचा.
सुरे धन्य तोची विठोबा नाही का चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा म्हणी धन्य तोची विठोबा करी या तिमिरांचा नाश या तिमिरांचा नाश करणारा सुद्धा तोच आहे सगळ्यांना जन्माला घालणारा नाश करणारा पण तोच आहे उपजे ते नासे नासले ते पुनर्पी दिशे ते घटिका यंत्राशे परिभ्रम मेघा पण भ्रम झालाय ना मोठा भ्रम झालेला आहे ज्ञानाच्या माझ्या अंगावरती चिखल टाकावं चिखल कुणी हिशोबा खेचराने अंगावरती चिखलमय अंग झाले माझ्या माऊलींचं आणि माऊलींचं अंग चिखलमय झाल्याच्या नंतर जी मुक्ताईने काय करावं ज्ञानदादा कशाने तुमचं अंग चिखलमय झालंय सांगा ना मला कोणी तुमच्या अंगावरती चिखल टाकला मला सांगा ना तुम्ही त्यावेळेस ज्ञानदादा सांगत नाही तिथून कशी तरी सुटका केली हिशोबाच्या हातून म्हटले माझी 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई माझी वाट पाहत असेल मग ज्ञानदादाने काय केलं त्यांना काय म्हणले की शिदा सामुग्री कशी तरी मदोगरी मागून घेतलेलं आहे ना शिदा ती घरी नेऊन मला मुक्ताईच्या हाती देऊन आम्हाला अन्न शिजवून खायचे म्हणजे मांदे शिजवून खायचे तर मला जाऊ द्या तर हिशोबा खेत्राने चिखल फेक केली हो अंगावरती चिखलमय अंग झालं घरी गेल्याच्या नंतर त्यांच्याकडनं आणि घर नव्हतं अशी उघड्यावरती आंघोळ करायची होती परंतु मुक्ताईला वाटलं रडायला लागली मुक्ताबाई ज्ञानदादा कुणी मग तुमचं अंग असं चिखलमय केलं दादा सांगा ना मला दादा सांगत नव्हते त्यांच्याकडे ज्ञान होतं ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे आती आणावे तरी संताया भजावे सर्वेश्वेशी ज्ञान झाल्याशिवाय इथं उभा राहता येत नाही बरं का थोडं तर ज्ञान व्हावं लागतं म्हणून ज्ञानदादाला मुक्ताईने विचारायला सुरुवात केल्याच्या नंतर ज्ञानदादाला रडू आवरत नव्हतं ज्ञानदादाने काय केलं ताटीमध्ये बसले ज्ञानदादा ताटी लावली आणि ताटीमध्येच ज्ञानदादा बसले आणि बसल्याच्या नंतर ढसा ज्ञानदादा रडायला लागले आणि रडता रडता त्यांना भगवंत दिसले समोर ध्यानस्थ बसले ध्यान निद्रा लावली आणि ध्यानस्थ बसले आणि त्यांना भगवंत दिसले काय म्हणतात योगिया दुर्लभ तुम्हा देखिला साजणी योगिया दुर्लभ तुम्हा देखिला माझ्या आईने मला विचारलं असतं तुझ्या अंगावरती कोणी रे चिकट टाकला आणि आई बोलली असते तिथं जाऊन का माझ्या बाळाच्या अंगावरती चिकट टाकला तुम्ही आईने विचारलं असतं तर तिथं माईही नव्हती आणि साजणही नव्हती परंतु देहाची विधी तशा झाली होती माऊलींची त्यांनी काय केलं त्यांना स्त्री आणि पुरुष सगळे एक रूप दिसायला लागले मुक्ताईच्या रूपात त्यांना पुरुष दिसायचं आणि आईही दिसायची आई वडील दिसू लागले माता आणि पिताही दिसू लागले
तो योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजली माझ्या दृष्टीने मी त्या भगवंताला पाहिलं पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नरेश पांडुरंगाने श्रीकृष्ण परमात्म्याने माझ्या माऊलीला भेट दिली बरं का स्टार्टिंग मधून त्या भगवंताचा धावा करत होते माऊली महावैष्णव आणि तुम्ही आम्ही का ना करावा म्हणून वैष्णवालाच इथं धन्यता दिली धन्य धन्य ते वैष्णव सदन धन्य धन्य ते वैष्णव आपल्या जवळच आहेत बरं का त्यांना लांब कुठं शोधायची गरज नाही मजरतई सद्गुरु तेणे धारिला संसार गुरु म्हणून विशेष विवेकावरी परंतु विवेकात जागा ठेवावा लागतो मला ताई सारखे सांगायच्या बरं का चोराच्या वाडीमध्ये पहिलीच भेट झालेली लय कळवळा काय संतांचा कळवळा असतो त्या मायने मला सांगावं लेकराला जवळ घेतलं कुशीत घेतलं ताई तुम्ही महान होणार आहेत बरं का तुम्ही चिंतन करा कुठलं डोंगर कळतच नव्हतं काहीच विठ्ठल तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत मी लहान आहे मी एक चिमुकली तुमच्या पुढं पण लाड किती करताय लाड लय कमी Bye.
अक्षय चुडा हाती आला, अखंड मोती नाकाला. आता मी तर याची नवरी झाली बरं का, चुडा हातामध्ये घातलाय. आणि तुमची आमची लेक झाली बरं का. सगळ्यांची तुमची आमची लेक आहे. तुमची सर्वांची कृपा माझ्यावरती आहे म्हणून मी इथं उभा आहे. पुढे जायचं का थांबवायचं? आम्हाला वेळेमध्ये थांबवायची सवय आहे. आम्हाला पुढं काय लांबवायची सवय नाही. आम्ही इकडे बी रंगलोय तिकडे बी रंगलोय. संप्रदायामध्ये बी जातो वारकरीमध्ये, पण आमचा आनंदाला पार आणि आम्ही आराधीच्या मेळ्यात बी असतो बरं का. आराधी निर्गुण दिवस उगवायचा का बंद करायचं सांगा. कीर्तनाला अभंग काकड्याचाच घेतलेला आहे. आता मी तर वेळे झाले पण आमचे भाऊ सुद्धा वेळे झाले आणि तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर वेळे झाले. एकादशी मध्येच जाऊ आता. चालन का? एकादशी व्रत संवरण करते कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू भाऊ वाटे तळमळ आंधळी सकळ भीरमुख. काय भगवंताचं नामस्मरण करता येत असून करत नाही. मग काय करावं लागल? मोका झाला वाचा गेले. Oh
ऐकायचं बरं का. नाही ऐकलं तर बी लय घोटाळा होतोय. बाहेर झालो जोगी, बाहेर झालो जोगी. पाहिलं श्रीमुख आवडीने त्या भगवंताचं रूप नाही पाहिलं आवडीनं तर मग आपल्याला आंघोळ व्हावं लागतंय. आणि पायी तीर्थयात्रा नाही केली पाहिजे तर पांगळं घेवावं लागतंय. म्हणून आंघोळ पांगळाचं एक पाठ नसल्यामुळे कळणारच नाही बरं मी म्हणा. तेवढं दादांनी शक्ती दिली मला बरं का. मी नाही स्वतः काहीच करत. पाठ कधी करायचं? पाठ करा. कानपाठ झाल्यावर तोंड पाठ होत असतं. कच्चं राहू नका. आपल्याला पक्क बनवलंय. आपलं दादाच पक्के आपण का पक्क व्हायचं नाही. जागायचं जागायचं. जागलं तर जगत आहे. जागलं तर जागल ते जगेल बरं का. आणि झोपेल ते मग मरायचं का जगायचं? तुम्ही खाण्यासाठी जगता का जगण्यासाठी खाता? खाण्यासाठी जगता का जगण्यासाठी खाता? दोन्ही बी करावं लागेल आपल्याला. जगावं बी लागेल आणि खाया बी लागेल. मग जाग सुद्धा राहावं लागेल भगवंतासाठी. नुसतं झोपेमध्येच वेळ घालवला तर आळस विठाळाचे आळे माया मोहपास जाळे पतन शरीराचे मुळे नाही अपवित्र आहे शरीर. शरीर तर अपवित्र आहे पण आपल्याला पवित्र करून घ्यावं लागेल. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. असे नंद त्याशी तो किनारी पुत्र पौत्र संपन्ना भारी देणे कृपा केली अम्मावरी घा म्हणून आलो या देशा तो नाही तरी भुललो दिशा दाता तोही मज भेटला इच्छा तेने मार्ग दाविला सरी शाबा सगळे घेऊन चौघे जण आला कुमार सुलक्षण कडे चुकवून काटे म्हणा ऐका ऐका आलेले ते कोण कोण गा चौघांना संती आणले आणि चौघाच्याच खांद्यावर जायचे आपल्याला. शेवटी युग हे 28 विठेवर उभा 28 युग झाले तरी तो विठेवर उभा आहे आणि त्या भगवंताचं नामस्मरण माझ्या पुंडलिकाने केलं आणि त्या पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली तशी तुम्ही आम्ही सुद्धा करायची बरं का. आणि पुंडलिकाने काय केलं स्वतःच्या शेंडीला धोका
आणि आई वडिलांना धोका दिला. पुंडलिकाने सुद्धा तीच केलं. मागून मुंग्याने मांडी पोकरली तरी त्यांनी माघारी पाहिलं नाही. परंतु भगवंत स्वतः भुंग्याच्या रूपात येऊन मांडी पोकरत होतं आणि पोकरून परत अदृश्य व्हायचे. दृश्याचे अदृश्य व्हायचे तरी त्या पुंडलिकाला कळलं नाही. आई वडिलांना मांडीवरतीच घेऊन ते बसत होते. मांडीवरती घेऊन बसले आणि पांडुरंग परमात्म्याने पाठीमागे येऊन उभं राहावं आणि त्यावेळेस पांडुरंगाने विचारावं, तुझी भक्ती अपाट झाली, आई वडिलाची तू सेवा भरपूर केली. तशी आमचे भाऊ सुद्धा आई वडिलाची भरपूर सेवा करतात. आईची सेवा वडील पण आहेतच, केली नाही दादा, तशी आईची सेवा भरपूर चाललेली आहे. तसं तुम्ही आम्ही सुद्धा करावी, आई वडिलाची सेवा भरपूर करावी. जाता जाता सांगते, पुरे पुरे हा संसार नरदेह मातीला जाणार. आपल्याला कधीतरी एकट्यालाच जावं लागणार आहे. हवेली माली रंगीत गाडी जागेवरी राहणार नरदेह मातीला जाणार. सगळं जागेवर राहणार आहे. पण तुका म्हणे जन्म आले नाव न घेता वाया गेले. तसं त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी माझ्यावरती त्या दातांनी उपकार केले उपकार सांगू मी काही. जाता जाता उगानी सरळ सरळ सांगते. आता माऊलींचं भजन झालेले, आपल्याला तुकाराम म्हणायचं आणि पूर्णविराम द्यायचं. उपकार केले माझ्यावरती, माझ्या मस्तकावरती हात ठेवला आणि मला जाग करण्याचा प्रयत्न केला. तसं काकड्याला आम्ही 3ला उठत असतो आमच्या गावी सुद्धा. आणि काकड्याला उठायच्या वेळेस माझे मालक मला म्हणतात, अगोदर वळण नव्हतं, भगवंताविषयी प्रेम नव्हतं, परंतु आता प्रेम वाढले बरं का माझ्या महादेवाला पण, पतिदेवाला. ते म्हणतात तू मला उठव बरं का. आलेला अनुभव सांगते. अनुभव कितीतरी आहेत पण सांगण्याला देवाचं सांगू वाटतंय. देवाचं सांगू वाटतंय. पुढे येते ना बघ आणि तिथेच सांगू वाटतंय मला. तर मला म्हणतात तू मला उठव. त्यावेळेस मला मी उठवायचे ना त्यांना, तिथेच मला उठवतात. म्हणजे माझा दादा उठून बसवतात आम्हाला आपोआपच. नवं गणपती बाप्पा उठून बसवतात. गणपती तेच माझे दादा आहेत आणि तेच माझे महादेव, तेच माझे ब्रह्मा विष्णू महेश विठ्ठल बंधू आणि भ्रांता. विठ्ठल माझे कुळीचे दैवत आहे, तेच माझे सद्गुरू दादा आहेत. एकदा तर काय झाले, माझी सासूबाई दवाखान्यामध्ये आहे तर माझी विदेही अवस्था झाली. मला थोडं सांगू दे एवढं, आता पूर्णविराम देते. विदेही अवस्था झाली, मला उचलून आपलत होतं, अशी अवस्था झाली, जबर अवस्था झाली माझी. आणि झाल्याच्या नंतर यांचा ट्रॅक्टर चालू होता, यांच्या ट्रॅक्टरवरती मी ऊस तोडायला जात होते आणि मालक तर घरी नाही, कडी लावली आतून आणि माझी अवस्था झाली. अवस्था होऊन आपटू घेतलं मी आणि आपटून घेऊन मला काहीच कळत नव्हतं, भानात नव्हते. आणि भानात नसून ही सर्व देवांची भेट मला दादांनी करून दिली. अगोदर सुरुवातीला श्रीकांत भाऊ आले. म्हणले हे माझे भाऊच आहेत, मला त्यांनीच मार्ग दाखवलाय, भाऊ आहेत मला दिसतात. परंतु भाऊगुप्त झाल्याच्या नंतर खंडोबा दिसला, कुलदैवत. आदिमाई शक्ती अंबाबाई दिसले. देवाच्या समोर सांगते बरं का, अपवित्र वाणी वापरायची नाही, मला मुखामध्ये किडे पडतील. तुका म्हणे मूर्तीचे घडविले म्हणते त्यांच्या मुखाप्रती किडे पडो. तसे माझ्या वाणीमधून खोट शब्द नाही आले पाहिजे देवासमोर. अगोदर मला आदिमाई शक्ती भवानी माता दिसली. भवानी दिसल्याच्या नंतर सगळ्या देवांची मला भेट झाली. सगळे देव आले. सगळ्याच्या देवांच्या पुढे माझी अवस्था होत होती, उचलून आपटत होतं. आपटता पंढरीस पांडुरंग परमात्मा आले. मी काय म्हणते पांडुरंगाला, देवा तुम्ही कशाला आला, मला पाहिजे तो माणूस माझा, मला पुढे पाहिजे. श्रीकांत भाऊला अगोदर धाडलंय मग दादांनी, निमित्त येतं श्रीकांत भाऊ, पण रूप दाखवलं श्रीकांत भाऊचं, पण ते दादाच होतं, मला कळत नव्हतं त्यावेळेस. आणि नंतर भगवंताने अनेक रूप तयार केले. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, सणवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. त्या देहाचा उद्धार केला माझ्या भगवंत परमात्म्याने, पांडुरंगाने. आणि दादांनी काय केलं, शंकर पार्वती ही तिरसू डमरू घेऊन नंदीवरती बसून शंकर पार्वती ही आले. सर्वांनी मला भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर शेवट देहाची विधेयी अवस्था झाली. देह माझा कासावीस होत होता, छातीमधून चमका निघायच्या आणि आग व्हायची. आणि त्यानंतर मग उचलून आपटून मला बेजार झाल्यानंतर मला लागलं पण नाही बरं का, त्यावेळेस लागत पण नव्हतं, पण आपटलेलं मात्र कळायचा, आवाज यायचा दणदण.
आणि नंतर मग दादा आले आणि दादांनी मला मस्तकावरती हात ठेवला आणि शांत केले. बाळा मी आहे ना तुझ्यापाशी, का घाबरतोस बाळा? किती सांगू माझ्या संतांचे उपकार, काय सांगू बाई संतांचे उपकार. माझं निरंतर जाग होती. 11 वाजल्यापासून मला पहाटे 5 वाजेपर्यंत हीच दृष्टांत, हीच माझी विधी अवस्थाच होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मनोराजा एक देहपुरी असे नांदत त्याशी दोघिनारी पुत्र पौत्र संपन्न वारे त्याने कृपा केली अम्मावरी गा. सगळे घेऊन 4 जण आला कुमार सुलक्षण कडे चुकविन काटेवन ऐका आलेले ते सांगा कोण कोण गा. पुढे भक्तीने थैले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते स्थिर केली जे आचपळ. मन माझं आचपळ होतं त्याला स्थिर केलं माझ्या दादांनी त्याच ठिकाणी. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय धर्मे त्याचे देखील पाय दिले अक्षय अभय दानगा. किती दान दिले हो माझ्या दादांनी. केवढा धनाचा मोठा हल्ला दिलाय माझ्याकडे. परमार्थ म्हणजे महाद नाही बरं का. परमार्थाला विसरू नका. तुम्ही झोपेमध्ये कितीही वेळ घालवा पण परमार्थाला कीर्तन श्रवण भक्ती करा, भजन ऐका, कीर्तन ऐका, काकडा करा. ह्या देहाचं जाता जाता सार्थक करून घ्या. आणि होतो पिढीत हिंडता गाव. सगळ्या पिढीमध्ये मी हिंडत होते, सगळ्या गावात फिरत होते, पण असा महात्मा मला कुठेच भेटला नाही. होते पिढीत हिंडता गाव तेने होतो पिढीत हिंडता गाव. लक्ष द्या. पोटानं भरेनं राहावं. पोटनं भरे राहावया ठाव. पोट तरी बी पोट भरत नव्हतं माझं बरं का. कुठं राहायला ठावच ठिकाणच नव्हतं माझं. माझं पोटच भरत नव्हतं. किती फिरलं तरी काहीच. तो का म्हणे निसंदेह. तिथं तुकाराम महाराजांचा निसंदेह फिटला म्हणे फिडी गेला तुकयाचा संदेह का. तुकाराम महाराजांचं कितीतरी बोलता येईल इथून पुढं पण आपल्याला वेळ नाही. आता इथंच एवढं ठरवली पैशी केली कटकट वाकड एका नीट देव जाणे. मला कसं जसं मला वेडावाकडं बोलता येईल तसं बोलण्यात ओघाओघाने बोलण्यात आलं असं. माझं चुकीचं जे असेल ते माझ्या पत्रामध्ये माप टाका आणि जे चांगलं असेल ते तुमच्या पत्रामध्ये घ्या. एवढं करून आता इथं शेवेला पूर्ण करा.